गडचिरोलीमधून राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला जिल्ह्यातल्या तिन्ही नगर परिषदांमध्ये यश आलं। गडचिरोली जिल्ह्यातील तीनही नगर परिषदांची एकत्रित जाहीर सभा मुख्यमंत्री फडणवीसांनी गडचिरोलीमध्ये घेतलेली होती आणि गडचिरोलीचा विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं होतं। अखेर गडचिरोली जिल्हा मुख्यालयाची गडचिरोली नगर परिषद यासह जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेलं देसाईगंज आणि आरमोरी या तीनही नगर परिषदेत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून आले। गडचिरोली जिल्ह्यात 3 नगर परिषदांसाठी निवडणूक झाली। गडचिरोली हे जिल्हा मुख्यालयाची नगर परिषद, औद्योगिक शहर असलेलं देसाईगंज आणि आरमोरी आणि या तीनही नगरपालिकांची निवडणूक महत्त्वाची राजकीय क्षेत्रासाठी यासाठी होती कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असल्यामुळे भाजपसाठी या तीनही नगर परिषदांमध्ये विजय मिळवणं आणि सत्ता मिळवणं खूप आवश्यक होतं। सुरुवातीपासूनच या ठिकाणी निवडणूक ही खूप अटीतटीची झाली होती कारण काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्ये होणारा संघर्ष आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही स्वतंत्रपणे शिवसेनेसोबत आघाडी केली होती। त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि देसाईगंज, गडचिरोली, आरमोरी या तीनही नगर परिषदांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत एकत्रित जाहीर सभा घेत विकासाच्या नावावर मतदान करण्याचं आवाहन केलं होतं। आणि महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यात लक्ष घातलं होतं। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे विकासाच्या संदर्भात केलेलं आवाहन होतं त्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी भाजपला भरभरून मतदान केलं आहे आणि नगर परिषदांमध्ये तीनही नगर परिषदांमध्ये भाजपची सत्ता आली आहे। गडचिरोली नगर परिषदेत प्रणोती निंबोरकर या भाजपच्या नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत आणि या ठिकाणी भाजपचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आले असून भाजपला या ठिकाणी बहुमताने सत्ता मिळाली आहे। देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातलं औद्योगिक शहर आहे आणि या ठिकाणीही भाजपच्या लता सुंदूरकर या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत आणि त्या ठिकाणी भाजपला सत्तेत बहुमत मिळालं आहे। तिसरी नगर परिषद आहे आरमोरी, या ठिकाणी भाजपचे रुपेश पुणेकर हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत आणि या ठिकाणी सुद्धा भाजपचे नगरसेवक बहुसंख्येने निवडून आले, भाजपची सत्ता आली आहे। एकूणच गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून एक वेगळी भूमिका मतदारांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता। गडचिरोली जिल्ह्याला राज्यातला पहिला जिल्हा बनवायचा त्यांचा जो उद्देश आहे त्यांनी जाहीर सभांमधूनही जाहीर केला होता। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी या ठिकाणी भाजपला जे यश दिलेलं आहे त्याचे नेमके पडसाद येणाऱ्या काळात कसे उमटतात हे पाहावं लागेल। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।